या ठिकाणी आहोत, म्हणजेच आजचाच छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी नामविस्तार दिनाच्या निमित्ताने 14 जानेवारी रोजी मोठा कार्यक्रम होत असतो. त्याच कार्यक्रमाची रूपरेषा आपण प्राध्यापक अनिलजी गवळी यांच्या जय भीम. सप्रेम जय भीम. काय सांगाल, नामविस्तार दिनाचा प्रवास कसा होता? या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या नामविस्तार दिनाची पार्श्वभूमी सांगायची म्हणली तर भारतीय स्वातंत्र्यानंतर या मराठवाड्यामध्ये अतिशय शैक्षणिक जी वाटचाल होती, शैक्षणिकदृष्ट्या मागासलेला हा मराठवाडा होता आणि या मराठवाड्यामध्ये शिक्षणाची गंगोत्री निर्माण व्हावी, इथल्या अनुसूचित जाती जमाती दलितांच्या लोकांनी शिकावं, त्यांची आर्थिक उन्नती व्हावी या संकल्पनेतून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 1950ला पीपल एज्युकेशन सोसायटीच्या माध्यमातून या समोर तुम्ही पाहत असणारं मिलिंद महाविद्यालयाची स्थापना केली आणि या स्थापनेच्या माध्यमातून संबंध महाराष्ट्रातील गोरगरीब कुटुंबातील आर्थिक परिस्थिती नसणाऱ्या घरातील लोक विद्यार्थी या ठिकाणी मिलिंद महाविद्यालयाच्या माध्यमातून शिकून मोठे झाले. परंतु त्यावेळेला विद्यालय सुरू झालं तरी ते गोविंदभाई श्रॉफ असेल, त्याच पद्धती विविध जे मान्यवर त्या काळी मराठवाड्याचं नेतृत्व करणारे लोक असतील, त्यांनी बाबासाहेब आंबेडकरांना सांगितलं की आंबेडकरजी तुम्ही हे जे महाविद्यालय चालवतायत ते जास्त वेळ टिकेल का, ते चालेल का, असा प्रश्न त्यांनी विचारला. त्यावेळेला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांना प्रत्युत्तर दिलं की हे नुसतं या ठिकाणी महाविद्यालयच नाही तर या ठिकाणी आपण विश्वविद्यालय अर्थात विद्यापीठासारखा मोठं युनिट या ठिकाणी चालू करणार आहेत. आणि या दृष्टिकोनातून मिलिंद महाविद्यालयाची जशी जशी प्रगती वाढत गेली तशी तशी 23 ऑगस्ट 1958ला या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाची स्थापना झाली आणि या विद्यापीठाच्या माध्यमातून मराठवाडाच नव्हे तर संबंध महाराष्ट्रातील विद्यार्थी गोरगरीब कुटुंबातील मुलं या ठिकाणी शिकून मोठमोठाले झाले असते, देशाचं नेतृत्व करतायत. विविध सामाजिक आणि शैक्षणिक त्याचप्रमाणे विविध हुद्द्यावर मोठमोठ्या हुद्द्यावर या नागसेनवाड्यातील या भूमीतून शिकून गेलेले लोक मोठ्या पदापर्यंत पोहोचलेले आहेत. परंतु 1958ला स्थापन झालेल्या विद्यापीठाला त्या बाबासाहेबांच्या अपांग परिषदेतून निर्माण झालेल्या विद्यापीठाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं निर्माण झाल्यानंतर 58ला जे विद्यापीठ तयार झालं या विद्यापीठाला बाबासाहेब आंबेडकरांच्या कर्मभूमीने पावन झालेली भूमी होती. म्हणून इथल्या आंबेडकरवादी विचारांच्या लोकांनी ठरवलं की या शैक्षणिक संकुलनाची या मराठवाड्यातील शैक्षणिक क्रांतीचे उद्गाते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत आणि म्हणून या विद्यापीठाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव मिळावं म्हणून इथल्या आंबेडकरी अनुयायांनी आग्रह धरला आणि तो आग्रह धरल्याच्या नंतर 27 जुलै 1978ला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाम या विद्यापीठाला मिळावं म्हणून नामांतराचा लढा सुरुवात झाला. नामांतराचा लढा सुरुवात झाल्यानंतर विविध कारणाने त्या ठिकाणी 78ला शरद पवारचं सरकार असताना, शरद पवार मुख्यमंत्री असताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विद्यापीठाला बाबासाहेबाचं नाव मिळावं म्हणून या मराठवाडा विद्यापीठाचा नामांतराचा ठराव मंजूर झाला. परंतु त्यावेळेच्या इथल्या कर्मठवादी विचारसरणीच्या लोकांनी हा ठराव होऊ दिला नाही आणि म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव या विद्यापीठाला मिळावं म्हणून 27 जुलै 1978 ते 14 जानेवारी 1994 पर्यंत तब्बल 17 वर्ष हा संघर्ष चालला आणि या संघर्ष चालल्याच्या नंतर अखेरला शरद पवारच 1994ला मुख्यमंत्री असताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचं नामांतर झालं नाही. पण दुर्दैवाने या लोकांच्या अस्मितेला आणि अस्मितेचा कदर करून या सरकारने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठी विद्यापीठाचा नामविस्तार केला. म्हणून आज या तुमच्या माध्यमातून मी सरकारला सांगू इच्छितो की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या नामांतर या विद्यापीठाला मिळावं. हा नामविस्ताराच्या ऐवजी पुन्हा एकदा खरंच बाबासाहेबांची अस्मिता आणि बाबासाहेबांचा जागर या संबंध महाराष्ट्राला नव्हे अशी या खंडाला माहिती आहे. म्हणून या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विद्यापीठाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठ असं नामांतर करावं अशी मागणी तुमच्या माध्यमातून करत आहेत. तसेच या विद्यापीठातून शिकून ज्याची परिस्थिती अतिशय गरीब आहे ते मुलं विश्वविद्यालयामध्ये दिल्लीसारख्या ठिकाणी नोकरीला लागतात. परंतु उच्च शिक्षण मंत्रालयानं अवघ्या 2-4 दिवसापूर्वीच प्राध्यापक होण्यासाठी सेटनेट अशा गुणवत्ताधारक परीक्षेची आवश्यकता नाही आणि डायरेक्ट पदव्युत्तर विभागावर किंवा पदव्युत्तर पदवीवर आणि PhDच्या पदवीवर डायरेक्ट प्राध्यापक होता येईल अशा एक गोरगरिबांचं नुकसान करणारा GR त्यांनी आणलेला आहे. म्हणून तुमच्या माध्यमातून सांगतो की ज्या प्रायव्हेट संस्थेमध्ये MA आणि PhD झालेले लोक, MSc PhD झालेले लोक आपण नातेवाईक भरून त्या संस्था काबीज करण्याचा प्रयत्न करतील काय आणि त्या
गोरगरिबांच्या लोकांना शैक्षणिक आणि आर्थिक उन्नती त्यांना नोकऱ्यापासून वंचित ठेवल्या जाईल का, हा प्रश्न आम्हाला पडतोय. म्हणून तुमच्या माध्यमातून हा जो GR आहे तत्काळ रद्द करून गोरगरिबाच्या लेकरांना गुणवत्तेच्या आधारे प्राध्यापक होता आलं पाहिजे, अशी मागणी या सरकारला मी तुमच्या माध्यमातून करतोय. तर आता 14 जानेवारी जो कार्यक्रम साजरा होणार आहे त्या कार्यक्रमाची रूपरेषा काय असणार आहे आणि कशा पद्धतीने असणार आहे? या 14 जानेवारीला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ नामविस्तार दिनाचा 31वा वर्धापन दिन संबंध मराठवाड्यात मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. परंतु या ठिकाणी या विद्यापीठाला नाव मिळावं म्हणून ज्या ज्या महान आंबेडकरीवाद्यांनी, त्यामध्ये गौतम वाघमारे असतील, पोचीराम कांबळे असतील, सुहासिनी बनसोडे असतील, असे अनेक, जनार्दन मेवाडे असतील, असे अनेक लोकांनी या ठिकाणी बाबासाहेब आंबेडकरांचं नाव या विद्यापीठाला मिळावं म्हणून स्वतःचं बलिदान दिलेलं आहे. आणि त्या बलिदानाच्या प्रती या ठिकाणी हे समोर तुम्ही पाहत असलेलं स्मारक, शहीद स्मारक या ठिकाणी निर्माण झालेलं आहे. ही जी कमान आहे ती कमान या शहीदाचं काय म्हणतात त्याला आपण दर्शन घडवत आहे, ते प्रतीक आहेत. म्हणून संबंध महाराष्ट्र नव्हे तर देशातून लोक या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि या शहीदांना अभिवादन करण्यासाठी या ठिकाणी येत असतात. आणि या अनुषंगाने महापालिकेनं संपूर्ण काय म्हणतात त्याची भौतिक सुविधेची जबाबदारी त्यांनी घेतलेली आहे आणि त्यांनी योग्यरित्या ती पार पाडावी अशी प्रशासनालाही आमच्या रिपब्लिकन क्रांती दल सामाजिक संघटनेच्या वतीने मी त्यांना विनंती करतो. आता आपण प्राध्यापक अनिल गोळे यांच्याकडनं नामांतर चळवळ किती वर्ष चालली आणि त्याचा प्रवास कसा राहिला ते जाणून घेतलं. आता आपल्यासोबत किरणजी पंडित आहेत. आपण त्यांच्याकडे नामांतर चळवळ ज्यावेळेस सुरू होती त्या काळामध्ये मोर्चे आंदोलनं कशा स्वरूपाची झाली हे आपण त्यांच्याकडनं जाणून घ्या. किरण भाऊ, काय सांगाल, ज्यावेळेस नामांतर चळवळ सुरू होती, नामांतर लढा सुरू होता, त्यावेळेस मोर्चा आणि आंदोलनाचे काय स्वरूप होतं आणि कशा प्रकारे ते सुरू होतं? आपल्याला माहितीच आहे की विद्यापीठाला 16, 17, 18 वर्षाच्या रक्तरंजित इतिहासानंतर ह्या विद्यापीठाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे नाव मिळालेले आहे. आणि जसं आपण लढ्याची पार्श्वभूमी बघितली तर लढा हा सातत्यानं चालू होता. अनेक वेळा आपल्या समाजाच्या घरावरती हल्ले झाले, अनेकांना शहीद केलं गेलं, जातीचं आहे म्हणून त्यांना मारले गेलं, तोडले गेलं. इतकं सारं असतानाही सातत्यानं 18 वर्ष जो समाजाने लढा दिला त्या लढ्याचं फलित म्हणजे आज हा नामविस्तार दिन आहे. आणि यामध्ये जे शहीद झालेत, आज खऱ्या अर्थानं हे सगळं जे श्रेय आहे नामांतर लढ्याचं हे सामान्य जनतेचं श्रेय आहे. सामान्य जनतेनं जे लढा दिला, सामान्य जनतेने जी चिकाटी लावून धरली आणि सातत्य ठेवलं, तर त्यामुळेच आज ह्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे नाव मिळालेले आहे. एकंदरीत बघायला गेलं तर मराठवाड्याचा ज्यावेळेस नामांतर लढा सुरू होता म्हणजे या ठिकाणी कोणकोणत्या जिल्ह्याचा समावेश प्रामुख्याने आपल्याला दिसून आलेला असेल? प्रामुख्याने आपण महाराष्ट्रातील तसे सगळेच जिल्हे जे असतील, विशेष करून ग्रामीण भाग, नागपूर साईड असतील, नांदेड असेल, हिंगोली असेल, परभणी असेल, या सगळ्याच गावातले, शहरातले, ग्रामीण भागातले भीमसैनिक, सगळं समाज, लहान असतील, मोठे असतील, हे सगळं स्वयंस्फूर्तीने या लढ्यामध्ये सहभागी झालेले आपल्याला बघायला मिळतील. कारण की हा लढा काही 1 वर्षाचा नव्हता किंवा 6 महिन्याचा नव्हता, हा अस्मितेचा लढा होता. आणि या अस्मितेच्या लढाईमध्ये सगळ्या तबक्यातील म्हणजे सगळ्या समाजातील आपल्या लहान थोरांनी या लढाईला पाठबळ दिलेले आहे, संघर्षाला सामोरे गेलेले आहे. नामांतर लढा सुरू असताना गाडे साहेबांचं नेतृत्व कशा पद्धतीनं नामांतर चळवळीला लाभलं? खऱ्या अर्थानं आदरणीय गंगाधरजी गाडे म्हणजे हे या नामांतर लढ्यातील अग्रगण्य नाव आहेत. त्यांना त्याचा मोठा सिंहाचा वाटा आपण त्या अनुषंगाने गाडे साहेबांचा यात म्हणायला हरकत नाही. कारण की गाडे साहेबांच्या नेतृत्वामध्येच जे आक्रमक आंदोलन झाले त्याकाळी जी दलित पॅंथर होती, त्या दलित पॅंथरचा एक दरारा होता. त्या दलित पॅंथरच्या माध्यमातून सातत्यानं जो लढा दिला गेला त्या माध्यमातून आदरणीय गाडे साहेबांचा खरंच यामध्ये खूप मोठा वाटा आहे असं मला सांगावंसं वाटतं. आताच आपण किरणजी पंडित यांच्याकडनं नामांतर लढ्याच्या वेळेस जे आंदोलन चालले, जे मोर्चे चालले, ते कशा स्वरूपाचे होते हे आपण जाणून घेतलंय. अशाच काही नवीन बातम्यांच्या अपडेटसाठी आपण पाहत रहा रिपब्लिकन आवाज न्यूज.